रहीमन धागा प्रेम का मत तोडो छिटकाय, टूटे से फिर न मिले मिले गाठ परिजाय। कवी रहिमांच्या या दोह्यातील ओळी आज आठवण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकारण। राजकारण या शब्दातच जगातल्या घडामोडींना उलटसुलट रूप देण्याची ताकद असते। असं कोणीतरी लिहून ठेवलंय की राजकारण म्हणजे काय, तर अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा खेळ म्हणजे राजकारण। गेले काही महिने अनेक अक्षम्य गोष्टी शक्य होताना उभा महाराष्ट्र आवासून बघतो आहे। कधी कोणीच कल्पना देखील केली नसेल असे नातेसंबंध तुटताना जुळताना या काळात दिसत आहेत। यावरून मतदार म्हणतात, या 5 वर्षाच्या एकाच टर्ममध्ये तुम्ही आम्हा मतदारांना काय काय दाखवणार आहात। याआधीही राजकारण झालंय, पण कुठल्याच राजकारण्यांनी सत्तेसाठी राजकारणाची ही पातळी गाठली नाही। पण यावर्षी मात्र अख्खं कुटुंब एकमेकांच्या विरोधात उभं ठाकलं आहे आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे पवार कुटुंब। इतकी वर्ष राजकारणामध्ये ज्या पवार कुटुंबाने पॉवर गाजवली आहे ती कौटुंबिक एकजुटीतूनच, परंतु आज मात्र तीच पॉवर 2 गटात विभागली आहे। विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचं नेतृत्व नाकारलं आणि पक्षात बंड करून विरोधी युतीत सामील झाले। त्यांची हीच कृती त्यांना त्यांच्या अर्ध्या नाही तर पूर्णच कुटुंबापासून दूर लोटणारी आहे। अजित पवार यांनी शरद पवारांना रामराम ठोकला तेव्हा कुटुंबात मला एकटे पाडले जाईल, तुम्ही तरी मला साथ द्या, अशी भावनिक साथ अजित पवारांनी बारामतीकरांना घातली होती। त्यानंतर अजित पवारांना खरंच कुटुंबात एकटं पाडल्याचं समोर येत आहे। सुरुवातीला अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरला। त्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली, तर भाऊजय शर्मिला पवार या देखील सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरल्या आहेत। अजित पवार भाजपसोबत गेले, परंतु अजित पवारांचे भाजपसोबत जाणं हे पवार कुटुंबियांना रुचलं नाही। त्यामुळे आता अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार या अजित पवारांच्या विरोधात आणि सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ प्रचारात उतरले आहेत आणि पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात बारामतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। बारामतीमधील काटेवाडी या गावात श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार पोहोचले आणि त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी बोलताना शर्मिला पवार म्हणाल्या, आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे। तुम्ही सर्वजण कुटुंबाचे भाग आहात, कुणाला विरोध करायचा कुणाला नाही। कुटुंब म्हटले की भांड्याला भांडं लागतं, पण आपल्या कुटुंबात असे कधीच घडले नव्हते, पण तरीही आपण त्यावर मत करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज आपली जी काही ओळख आहे ती शरद पवारांमुळेच आहे। त्यांचे विरोधक देखील साहेबांचं नाव घेतात, मग आपण तर कुटुंब आहोत, आपण आपल्या कुटुंब प्रमुखाला साथ द्यायलाच हवी, अशा शब्दात त्यांनी जनतेला संबोधित केले। तर भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं पण आता नाही, असं म्हणत श्रीनिवास पवारांनी अजित पवारांची साथ सोडली। आता पवार कुटुंबातील अंतर्गत वादाची ठिणगी एवढी प्रखर का झाली? शरद पवार हे राजकारणातले एक मातब्बर घराणे, त्यांच्या घरातली भांडणं त्यांनी कधी दाराबाहेर जाऊ दिली नाहीत। मात्र या निवडणुकीत त्यांच्या घरातील वाद चांगलेच विकोपाला गेले आहेत। अजित पवारांना कुटुंबाचा एवढा विरोध का? तर अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाले, मात्र ते कुटुंबाच्या विरोधात जाणार नाही अशी प्रत्येकाचीच भावना होती। मात्र त्यांनी शरद पवार यांच्यावरच टीका करायला सुरुवात केली। तुम्ही आता घरी बसून कीर्तन करावं असा सल्ला त्यांनी शरद पवारांना भर सभेत दिला। गोष्ट इथेच थांबत नाही, तर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांबाबत विश्वास व्यक्त केला होता। कुटुंब म्हणून अजित पवार कधीच वेगळी भूमिका घेणार नाही। नक्कीच सुप्रिया सुळेंचा रोष तेव्हा लोकसभेकडेच होता, परंतु अजित पवारांनी बारामतीची जागा लढवण्याचा निर्धारच केला नाही, तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना आपल्या बहिणीविरोधात मैदानात उतरवले आहे। शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या ननंद भाऊजाईमधला सामना या निवडणुकीत लक्षणीय होणार असला तरी देखील तो भावनिक जास्त असणार आहे, कारण कोणीही जिंकलं तरी शेवटी हरणार सुद्धा पवार कुटुंबच आहे। बारामतीचे एकूणच चित्र बघितले तर एकीकडे अजित पवारांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय आईच्या प्रचारार्थ बारामती पिंजून काढला आहे, त्याचवेळी रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार, बहीण सई पवार आणि पत्नी कुंती पवार या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सक्रिय झाल्या आहेत। त्यात आता अजित पवारांच्या सख्ख्या भावाचे कुटुंब देखील सामील झाले आहे। पूर्वी अख्खे पवार कुटुंब राष्ट्रवादी पक्षाच्या एकाच छताखाली होते, आता मात्र ते छतच विभाजित झाले आहे। परंतु इथे पारडं सध्या शरद पवारांच्या बाजूने झुकते आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे यांचं पारडं सध्या जड झालंय। शेवटी भाजपने बारामतीची निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी करता करता पवार विरुद्ध पवार अशी करून टाकली, हे कोणाला कळलंच नाही। पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपला आपले बी रोवता येणार नाही हे त्यांनी वेळीच ओळखलं आणि पवारांच्याच सोबतीने बारामतीत शिरत पवार कुटुंबातच उभी फूट पाडून भाजप मास्टरमाइंड ठरला। राजकारणातल्या अत्यंत सभ्य आणि घरंदाज पवार कुटुंबात या निवडणुकीने उभी फूट पाडली हे खरे। निवडणुकीचे वातावरण जसजसं तापत जाईल
मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसं तसं घराघरात, रस्त्यावर आणि पक्षांमध्ये विरोध वाढत जाईल आणि यातूनच समाजामध्ये देखील फूट पडताना उघडपणे दिसू लागेल। या सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या ठरणार आहेत। राजकारणाच्या या सारीपाटात अजून कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होणार कोण जाणे। तरी देखील लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव लोकशाही पद्धतीने व्यवस्थितपणे पार पडावा अशी आपण आशा करूयात। पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह। तोपर्यंत आपण पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र।